तर रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आषाढी वारी डे 3 मध्ये. रात्री लक्ष्मी देवळी तिथं मुक्काम केला आणि सकाळ 4 ला उठून आमची दिंडी पुन्हा निघाली आणि येऊन पोहोचली गुंजेगाव मध्ये बिरा मेटकरी यांच्या घरी. आंघोळीची आणि जेवणाची सोय त्यांच्या घरीच होती. सुरुवातीला तर या एरियामध्ये सगळ्यांनी आंघोळ्या केल्या, लगेच कपडे वगैरे चेंज केला आणि लगेच झाली नित्यपाठाला सुरुवात. चालू नित्यपाठामध्ये सगळ्यांनी फुगड्या वगैरे खेळल्या. मग त्यांच्या सगळ्यांच्या फुगड्या चालू असताना आम्ही एकदा पंचपदी फुगडी ट्राय केली. आता जमली का नाही ती तुम्हीच सांगा. आणि नित्यपाठ झाल्यानंतर सगळ्यांना एकदा नाचवलं. थोड्या वेळानं सगळेजण लगेच जेवायला बसली आणि जेवण झाल्यानंतर गुंजेगाव मधनं लगेच दिंडी हल्ली. दुपारी कासेगावच्या अलीकडे एका ठिकाणी जेवण होतं आणि तिथंच गोरख महाराज बनकर यांचं सुसरावे असं कीर्तन होतं. नाचू कीर्तनाचे रंगी. आता अभंग सांगतोय म्हणल्यावर मित्र ढिल्ल पडतोय. लगेच टाळ घेतला आणि भिडलो. कीर्तन झाल्यानंतर सगळेजण बसली जेवायला आणि आम्ही भिडलो लगेच वाढायला. असं म्हणलं जातंय की जेवण घालणाऱ्याला आणि जेवण वाढणाऱ्याला तेवढंच पुण्य. जेवण वगैरे सगळ्यांनी केलं आणि दिंडी पुन्हा येऊन थांबली एका ठिकाणी. गालिंग लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझी. विठुरायाच्या नगरीत वाळवंटामध्ये लोटांगण घालायचं असते, पण आताची परिस्थिती थोडी बिकट आहे. गर्दी जास्त असल्यामुळे तिथे जमत नाही, म्हणून आम्ही त्याच्या अलीकडेच घेतोय. थोडं लोटांगण घालू झाल्यानंतर थोडंसं अभंग घेतलं आणि अभंग झाल्यानंतर आरत्या केल्या. तिथनं दिंडी हल्ली आणि कासेगाव मध्ये येऊन पोहोचली. कासेगाव मध्ये हनुमान मंदिरामध्ये जरा अभंग घेतलं आणि पुन्हा निघाली मठाकडे दिंडी. एकदम तालात सुरात आणि रांगेत. का म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी. विठ्ठलाचं नाम घेत घेत फायनली येऊन पोहोचली मठावर दिंडी. आणि पोहोचल्यानंतर सुरुवात केली लगेच नित्यपाठाला. आणि नित्यपाठ झाल्यानंतर लगेच महाराजांनी प्रवचन थोडं सांगितलं. तर असा होता आषाढी वारी डे 3. उद्या जायचं डायरेक्ट आता आपल्याला आषाढी वारीला. तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करून ठेवा. भेटू आता उद्या या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.